वेळेला असतात त्या वेळेला समालोचन करणं अगदी सोपं राहतं आणि ती त्यांची क्वालिटी राहिलेली आहे. डीजे ऋतिक आम्हाला पाहायला मिळतात. अगदी थोड्या वेळात मुख्य खेळपट्टीकडे प्रस्थान होत असताना आमचे प्रमुख मान्यवर दोन्ही कर्णधारांना विनंती करीन की आपण लाईनअपमध्ये आपले खेळाडू पुढे करून यायचं आहे प्लीज. तदनंतर शॉर्ट अँड स्वीटमध्ये इथून खऱ्या अर्थानं या स्पर्धेला सुरुवात होईल. ओपनिंग सेरेमनी आपल्याला पाहायला मिळतील आणि तदनंतर पहिल्या मॅचला इथून सुरुवात. संघानं विनंती करतोय दोन्ही संघ एसडी विनर लिकेश पाटील अँड टीम आणि एका बाजूला आपण पाहतायत कौशल भोईर अँड टीम आई भवानी धनसार. तर इथून दोन्ही कर्णधार यापुढे फटाक्याच्या आतिषबाजीनं या स्पर्धेचा इथे उद्घाटन सोहळा आपल्याला बघायला मिळतोय. अतिशय सुंदर पद्धतीने एक क्षण कैद होत असताना साई यंग वॉरियर्स प्रेझेंट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2025 अतिशय सुंदर आणि दैदिप्यमान आयोजन नियोजन ज्यामध्ये खऱ्या अर्थानं आमचे प्रमुख मान्यवर आलेत आणि चांदणे सर असतील, राकेश परदेशी भाऊ असतील, त्यांच्या शुभ हस्ते इथे या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा आपल्याला पाहायला मिळेल आणि एक अतिशय सुंदर अशी स्पर्धा आज सलग 3 दिवस तुम्हाला बघायला मिळेल. साहित्य हेमी मंडप अँड डेकोरेटर्स भव्य असं जबरदस्त मॅनेजमेंट. मी म्हणेन 2025 या कालावधीमध्ये सर्वाधिक उत्कृष्ट लाईट तर या स्पर्धेची लाईट असेल, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. अगदी जबरदस्त मॅनेजमेंट. बाळासाहेब ठाकरे चषक 2025. बाळासाहेब ठाकरे म्हटलं की मी कुठलाही पॉलिटिशियन व्यक्ती त्यांना म्हणणार नाही. मराठी मातीसाठी, मराठीच्या अस्मितेसाठी, मराठी माणसाला ताठ मानेनं शिकवण्यासाठी मुंबई आपली आणि तिथे आवाज आपला असावा, ज्या अनुषंगानं ज्यांनी आपला कार्यकाळ दाखवला. राजकारण म्हणून आज अनेक राजकारणी नेते आहेत, परंतु बाळासाहेब ठाकरे होणं नाही. काळ्या दगडावरची धगधगती रेख, जोपर्यंत तारे सूर्य दगड वाळू रेती समुद्र माती जोपर्यंत असेल तोपर्यंत बाळासाहेब ठाकरे हे नाव अजरामर राहील. ज्यांनी महाराष्ट्राला ताठ मानेनं जगायला शिकवलं, मराठी माणसाला मुंबईत आपलं जागा दाखवून दिली. आज खऱ्या अर्थानं अनेक नेते आले, परंतु बाळासाहेब ठाकरे ज्या ज्या वेळेला म्हणायचे की मुंबई बंद, त्यावेळेला मुंबई बंद राहायची. आज भरपूर नेते झालेत ज्यांनी म्हटलं की मुंबई बंद, मागच्या बाजूनं दुकानं उघडी राहतात. हा फरक आहे बाळासाहेब ठाकरेंमधला आणि त्यांना पुण्यस्मरण. आणि या आजच्या दिवसातला खऱ्या अर्थानं आपण पाहतायत या मॅचचं ओपनिंग सेरेमनी आपल्याला बघायला मिळत आहेत. थोड्याच वेळात या स्पर्धेचे मुख्य समालोचक युसुफ सय्यद सर जोडले जातील आणि उद्घाटन सोहळ्यासाठी आई भवानी धनसार प्लीज आपण यापुढे लाईनअपमध्ये. एस डी विनर लिकेश भाऊ तुमचे खेळाडू पाठवायचे आहेत. मुख्य खेळपट्टीला मात्र इथे पूजन होईल आणि चांदणे नाना आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला राकेश दादा परदेशी, एक चांगले आयोजक, त्यांची देखील नवरंग धोडी पूजा. ज्या वेळेला क्रिकेटचं सीझन संपत येतं त्यावेळेला बिग ब्लो म्हणून ती स्पर्धा असेल. येणाऱ्या काळात येते 2 लाखाची. क्या बात आहे, जबरदस्त जबरदस्त मॅनेजमेंट राहणार. एस डी विनर आपण या ना पुढे. बाळाभाऊ सचिन दीक्षित यांना आपण पाहतायत. बाळाभाऊ असतील, लिकेश पाटील असतील, ज्यांनी एक जबरदस्त क्रिकेट अनेक वर्ष मागची हाताळली. आता नुकताच त्यांची देखील स्पर्धा झाली सुरेंद्र स्मृती चषक. खऱ्या अर्थानं एक चांगलं मॅनेजमेंट कसं असतं त्यांनी देखील दाखवलं. अगदी थोड्या वेळात या मॅचला सुरुवात. बोईसर नगरी म्हटलं की खऱ्या अर्थानं क्रिकेटचं दर्दी आणि गणपती बाप्पाला वंदन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजांना वंदन, ग्रामदेवतेला वंदन. आणि या स्पर्धेचा आगाज इथून पहिल्या मॅचचा टॉस होईल जिथे 2 कर्णधार जोडले जातील आणि एक अतिशय सुंदर स्पर्धेला इथून सुरुवात होईल. एक सुंदर स्पर्धा कशी असावी, ज्याचं मॅनेजमेंट, ज्याचं आयोजन, ज्याचं नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. आणि आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. चला प्लीज, टॉससाठी 2 कर्णधार येतील पुढे. एका बाजूला अमोल भोईर यांना आपण पाहतायत आणि एका बाजूला सचिन दीक्षित एस डी विनर. मॅचला सुरुवात होईल आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी आम्हाला ओपनिंग सेरेमनीला बोलण्याची संधी दिली आणि आम्हाला आवाज या स्पर्धेला देता आला, त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतोय. धन्यवाद. तुर्तास थांबेन
निश्चित स्वरूपात. थँक्यू सो मच.